शून्य ते विश्व. जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा गोरक्षनाथांची ही सेवा ठरते अंतिम संकट निवारण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. शून्याची अवस्था. जेव्हा माणसाला चहूबाजूंनी संकटांनी ग्रासलेले असते, बुद्धी चालणे थांबते आणि प्रगतीची सर्व द्वारे बंद होतात, तेव्हा ती शून्याची अवस्था असते. आपण कितीही प्रयत्न केले तरी हाती काहीच लागत नाही. अशा वेळी माणूस हतबल होऊन नशिबाला दोष देऊ लागतो. पण लक्षात ठेवा, शून्य ही समाप्ती नसून एका भव्य सुरुवातीची जागा आहे. नवनाथांमधील महायोगी गुरु गोरक्षनाथ हे याच शून्यातून निर्मिती करण्याचे सामर्थ्य देतात. त्यांच्या चरणी शरण गेल्यावर खऱ्या अर्थाने भाग्योदयाची पहिली पायरी सुरू होते. हा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे. भाग 2. गोरक्षनाथ तत्व. गुरु गोरक्षनाथ हे साक्षात शिवस्वरूप आहेत. हठयोगाचे प्रणेते आणि सिद्धींचे स्वामी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे तत्व केवळ भक्तिपुरते मर्यादित नसून ते शिस्त, आत्मसंयम आणि कर्मावर आधारित आहे. जेव्हा आपण म्हणतो की काहीच सुचत नाही, तेव्हा गोरक्षनाथांची ऊर्जा आपल्या सुप्त शक्तींना जागृत करते. ते संकटाचे केवळ निवारण करत नाही, तर संकटाशी लढण्याची क्षमता प्रदान करतात. या भागात आपण समजून घेणार आहोत की त्यांची सेवा म्हणजे केवळ कर्मकांड नसून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध आहे. नाथांची कृपा झाली की अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात. भाग 3. सेवेचा संकल्प. कोणतीही सेवा फळाला येण्यासाठी संकल्प महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही ठरवता की मला या संकटातून बाहेर पडायचे आहे, तेव्हा गोरक्षनाथांचे स्मरण करून एक सुताचा धागा किंवा मानसिक संकल्प सोडा. मी पूर्ण श्रद्धेने तुमची सेवा करत आहे, मला मार्ग दाखवा. ही आर्तहाक नाथांपर्यंत पोहोचते. संकल्पात प्रामाणिकपणा असेल तर निसर्गाची सर्व चक्रे तुमच्या मदतीला धावून येतात. शून्य ही तुमची आजची स्थिती असेल, पण संकल्प हा भविष्यातील विश्वाचा पाया आहे. या विश्वासानेच सेवेला सुरुवात करा. तुमची तळमळ नाथांना प्रसन्न करण्यासाठी पुरेशी असते. भाग 4. अलख निरंजन मंत्र. अलख निरंजन हा केवळ शब्द नाही, तर तो एक महामंत्र आहे जो दिसत नाही पण सर्वत्र व्यापून आहे. तो म्हणजे अलख. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी मनाची शुद्धी आवश्यक असते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून या मंत्राचा उच्चार केल्याने मनातील गोंधळ थांबतो, विचारांना स्पष्टता येते आणि रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होते. हा मंत्र तुमच्या आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा पूल आहे. या नादब्रह्मातच सर्व संकटांचे निवारण करण्याचे सामर्थ्य दडलेले आहे. भाग 5. गुरु गोरक्षनाथ अष्टक. गोरक्षनाथ अष्टक किंवा शाबरी कवच वाचणे हे अमोघ शस्त्र मानले जाते. या स्तोत्रांमधील शब्दरचना इतकी प्रभावी आहे की ती मनुष्याच्या शरीराभोवती एक संरक्षण कवच निर्माण करते. जेव्हा बाह्य शक्ती किंवा अंतर्गत भीती तुम्हाला त्रास देते, तेव्हा या अष्टकाचे पठण करा. यामुळे घरातील वास्तुदोष आणि जीवनातील अडथळे दूर होतात. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी लागणारे मानसिक बळ या स्तोत्र पठणातून मिळते. नाथांच्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी शब्दांमधील भाव समजून घेणे गरजेचे आहे. हे पठण तुमच्या आत्मविश्वासाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवते. भाग 6. धूप आणि दीपसेवा. अग्नी आणि सुगंध हे नाथांच्या सेवेतील महत्त्वाचे घटक आहेत. दररोज सायंकाळी गुगुळ किंवा उदबत्तीचा धूप दाखवून गोरक्षनाथांची आरती करावी. असे मानले जाते की धुपाच्या धुरासोबत
घरातील नकारात्मकता बाहेर पडते. दीप म्हणजे प्रकाश, तो अज्ञानाचा अंधार दूर करतो. जेव्हा काहीच सुचत नसेल तेव्हा नाथांच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून शांत बसा. त्या ज्योतीकडे पाहताना तुमचे प्रश्न नाथांना सांगा. अग्नितत्वामुळे तुमच्या इच्छांना गती मिळते आणि कर्मातील दोष जळून खाक होतात. ही साधी दिसणारी सेवा प्रचंड फलदायी आणि दुःख निवारक ठरते. भाग 7. अन्नाचा मान आणि दान. नाथांची परंपरा ही भिक्षा आणि प्रसाद यावर आधारलेली आहे. शून्यातून विश्व निर्माण करायचे असेल तर देण्याची वृत्ती ठेवा. आपल्या क्षमतेनुसार गरजूला अन्नदान करणे किंवा पक्ष्यांना दाणे टाकणे ही सुद्धा गोरक्षनाथांची मोठी सेवा आहे. अन्नाचा कण हा पूर्ण ब्रह्म असतो. जेव्हा तुम्ही कोणाचे तरी पोट भरता तेव्हा नाथांचे आशीर्वाद तुम्हाला आपोआप मिळतात. संकटाच्या काळात स्वतःच्या सुखाचा त्याग करून दुसऱ्याला मदत करणे हाच नाथांचा खरा मार्ग आहे. या दानामुळे तुमचे प्रारब्ध बदलण्यास सुरुवात होते आणि नशिबाची बंद दारे उघडण्यास मदत होते. भाग 8. मानसिक स्थिरता आणि संयम. संकट निवारण हे एका रात्रीत होत नाही, त्यासाठी संयम लागतो. गोरक्षनाथ महाराजांची सेवा आपल्याला संयम शिकवते. जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. नाथांची सेवा केल्याने मनाला एक प्रकारची स्थिरता प्राप्त होते. आपल्याला संकटाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवते. शून्यामध्ये असताना संयम राखला तरच विश्वाच्या निर्मितीचा आनंद घेता येतो. गडबड न करता नाथांवर पूर्ण विश्वास ठेवून आपला नित्यक्रम चालू ठेवा. काळ बदलतो, फक्त त्या बदलाची वाट पाहण्याची ताकद नाथांच्या भक्तीत मिळते. ही शांतीच विजयाचे प्रतीक आहे. भाग 9. चमत्काराचा अनुभव. जेव्हा सेवा पूर्ण श्रद्धेने केली जाते तेव्हा आयुष्यात छोटे छोटे चमत्कार घडू लागतात. अचानक कोणाचे तरी सहाय्य मिळणे, एखादी अडकलेली फाईल पुढे सरकणे किंवा मनातील भीती नाहीशी होणे हे नाथांच्या उपस्थितीचे संकेत आहेत. शून्याकडून विश्वाकडे जाताना हे संकेत मैलाचे दगड ठरतात. नाथांची कृपा झाली की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज घडून येतात. हा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो, पण तो मात्र खात्रीशीर. संकट निवारण म्हणजे केवळ समस्या सुटणे नव्हे, तर समस्या सुटल्यानंतर पुन्हा कधीही न डगमगता उभे राहणे होय. भाग 10. कर्माचा सिद्धांत. गोरक्षनाथ पुरस्कर्ते आहेत. करावे तसे भरावे हा विश्वाचा नियम आहे. सेवेसोबतच आपले कर्म शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. शून्यातून विश्व निर्माण करताना कोणाचेही मन दुखवू नका किंवा कोणालाही फसवू नका. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आणि सोबतीला नाथांची सेवा असेल तर यशाचे शिखर गाठणे सोपे होते. आपली सेवा ही कर्माला जोड देणारी असावी, कर्माला पर्याय नाही. जेव्हा तुम्ही तुमचे कर्तव्य निष्ठेने पार पाडाल तेव्हा गोरक्षनाथ महाराज स्वतः तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतील. शुद्ध कर्म आणि नाथांची भक्ती हेच प्रगतीचे खरे रहस्य आहे. भाग 11. विश्वाचे सर्जन. शेवटच्या भागात आपण पाहतो की शून्यातून सुरू झालेला हा प्रवास एका भव्य विश्वात रूपांतरित झाला आहे. नाथांच्या सेवेमुळे संकट तर दूर झालेच, पण तुमच्या जीवनाला एक नवीन अर्थ सापडला आहे. आता तुम्ही केवळ स्वतःसाठी जगत नाही, तर इतरांसाठी प्रेरणा बनला आहात. शून्य ते विश्व हा प्रवास गोरक्षनाथांच्या कृपेने पूर्ण होतो. जेव्हा काहीच सुचत नव्हते तेव्हा नाथांनी हात धरला आणि आज तुम्ही यशाच्या शिखरावर आहात. ही सेवा अखंड चालू ठेवा, कारण नाथांची भक्ती हीच जीवनातील खरी संपत्ती आणि अंतिम संकट निवारण आहे. अलख निरंजन आदेश.